राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम, पंढरीनाथ भगवान भगवान की की जय, जय। माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज की महाराज की जय, जय। सद्गुरु सद्गुरु बाबाजी तुकाराम चैतन्य महाराज की जय, की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पावर, योग याग तपे केली तयाही अमुपे, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार। तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार। प्रस्तुत प्रस्तावित प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवान परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा असणारा हा अभंग भगवान परमात्म्याच्या नामाचा चिंतनाचं महात्म्य, त्याची फलश्रुती प्रतिपादन करणारा असा अभंग आजच्या या प्रस्तावित सेवेसाठी घेतलेला आहे। आमचे परमादरणीय परमस्नेही हरिभक्त परायण प्रेमानंदजी महाराज आंबेकर गेल्या एकादशीपासून चालू केलेला हा उपक्रम गुरुवर्य मिसाळबाबांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या सहकार्याने ज्येष्ठ शुद्ध एकादशी ते आषाढ शुद्ध एकादशी ज्येष्ठ शुद्ध एकादशीचा हा कालचा पर्वकाळ, आजची द्वादशीची तिथी, अशा पद्धतीने मागच्या 30 वर्ष एकादशी पासून कालच्या भीमसेनी एकादशी पर्यंत 1 महिन्याचा कालावधी या प्रवचन मालिकेला संपन्न झाला आणि आजची 31व्या दिवसाची चिंतनाची सेवा भगवत कृपेने आपणा सर्वांच्या कृपाशीर्वादाने महाराजांनी विनंती केली आणि महाराजांच्या विनंतीला नकार देण्याचे धाडस आमच्याच्याने होत नाही आणि कधी होणार नाही, कारण फार जिव्हाळ्याचे संबंध, प्रेमाचे संबंध, जगद्गुरु तुकोबारांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर माझी जातीची मज भेटो कोणी, समविचारी माणसांचं लवकर पटतं, त्याप्रमाणे अविचारी माणसांचंही लवकर पटतं। महाराजांसारखे मित्र आम्हाला मार्गदर्शक लाभले तर भगवंताने आमच्यावर विशेष केलेली अनुकंपा आहे। त्या माध्यमातून महाराजांचा फोन आला
आजची ही द्वादशीची सेवा 22 तारखेची माझ्याकडे आली. नियोजित वेळेमध्ये आपल्याला जसं जमेल तसं यथामते यथावकाश चिंतनाचा परामर्श घ्यायचा आहे. आजचा दिवस तसा अत्यंत चांगला आहे. द्वादशीचा दिवस आहे. काल उत्तरायण संपूर्ण दक्षिणायनाला प्रारंभ झालेला आहे. उद्याचा जो दिवस आहे तोही दिवस अत्यंत महत्वाचा आहे, कारण उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कालगणना प्रारंभ केली, ज्याला शिवराजशक किंवा शिवशक असं म्हणतात, त्याचा प्रारंभ हा उद्याच्या पासूनचा आहे. आणि अशी दोन्हींच्याही मधली आजची ही द्वादशीची तिथी आणि त्या तिथीच्या निमित्ताने संपन्न होणारी सेवा आणि सेवेसाठी घेतलेला अभंग. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू उत्तरी पार. भगवान परमात्म्याच्या नामाचं जे चिंतन आहे ते चिंतन करत असताना त्याचं फल आपल्याला काय प्राप्त होतं, या प्रश्नाचं उत्तर प्रश्नार्थक पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांनी प्रथम चरणामध्ये दिलेलं आहे. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर काय होत नाही, असा प्रश्न जगद्गुरु तुकोबारायांनी उत्तराच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलेला आहे. सगळ्या साधनांचं सार म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम आहे. योग केले, याग केले, तप केली, तरी त्या कोणत्याच पद्धतीने नामाची बरोबरी होऊ शकत नाही. म्हणून असं भगवान परमात्म्याचं असलेलं जे नाम आहे, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. भगवान परमात्मा जो विठ्ठल जे नाम आहे त्याचा मंत्र, तो जो जप आहे, तो जप जर केल्यानंतर आपल्याला इच्छित असणारी सगळी साधनं प्राप्त होतील, असा हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. मानवी जीवन जगत असताना माणसाच्या वाट्याला दुःख आहे. जीवन म्हणजे सुख दुःखाचं मिश्रण आहे. मानवी जीवनाचा स्थायी भाव असा आहे की माणसाला जीवनामध्ये सुख हवं असतं, दुःख नको आहे. परंतु माणसाचं जे काही कर्म आहे, प्रारब्ध गती जी आहे, ती सुखादुःखाची संमिश्र अशी प्रतिक्रिया आहे. सुख हवं असलं तरी बऱ्याच वेळेला ते प्राप्त होत नाही, दुःख नको असलं तरी ते आपल्या वाट्याला येत असतं. मग मानवी जीवनाचा स्वभाव असा आहे की मानवी जीवन प्रत्येक गोष्टीमध्ये सुख शोधत असतं, आपापल्या परीने सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला सुख हवं असतं, दुःख कोणालाही नको आहे. नाथ महाराज वर्णन करतात, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जीवे. म्हणजे मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही. कथा सांगितली जाते श्रीमद भागवतामध्ये, सगळ्यांनी भगवान परमात्म्याकडे सुखाची मागणी केली, परंतु कुंती मातेने भगवान परमात्म्याकडे दुःखाची मागणी. विपद संतून शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. भगवान परमात्मा जेव्हा द्वारकेला जायला निघाले आणि कुंती मातेला विचारलं, आत्या मी आता द्वारकेला चाललो आहे, तुला माझ्याकडे काय मागायचंय ते माग, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन. तेव्हा कुंती मातेने भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा तुला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर ते विपदा म्हणजे दुःख दे. भगवंत असले, भगवंत कुंती मातेला म्हणू लागले, सर्व जग माझ्याकडे सुखाची मागणी करते, सुखाच्या प्राप्तीसाठी अट्टहास करते, सर्व सुखाची या आशा जन्म गेला. अशी मानवाची स्थिती आहे. आणि असं असताना तर तू मात्र माझ्याकडे दुःखाची मागणी करते, हे असं का? तर कुंती माता सांगते की देवा, आमचा अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा आमच्यावर एखादी विपदा आली, जेव्हा जेव्हा आमच्यावर एखादं संकट आलं, तेव्हा आमचा अनुभव असा आहे की द्वारकेच्या नाना पांडवा घरी तू आमच्या पाठीशी उभा राहिला, आमच्या समवेत राहिला, तुझा सहवास आम्हाला प्राप्त झाला. अशा पद्धतीने तुझ्या सहवासाचं जे सुख आहे ते इतर कोणत्याही दुःखापेक्षा कैक पटीने श्रेष्ठ आहे. संसारातली सगळी सुख एका बाजूला जरी ठेवली आणि भगवान परमात्मा देवा तुझ्या सहवासाचं सुख एका बाजूला जरी ठेवलं, वास्तविक पाहिलं तर भगवान परमात्म्याच्या सहवासाचं सुख म्हणजे प्रत्यक्ष मोक्ष आहे. आणि तो पांडवांना सहवास प्राप्त झाला. भगवान परमात्मा प्रत्येक विपदेमध्ये, प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक संकटामध्ये पांडवांच्या सोबत राहिला.
असं वरकरणी जरी कुंती मातेने भगवान परमात्म्याकडे दुःखाची मागणी केली असं वाटत जरी असलं तरी तसं नाही. शब्दार्थ जरी तसा असला तरी भावार्थ असा आहे की भगवान परमात्म्याचं त्या माध्यमातून सहवास प्राप्त होईल. भगवंताचा सहवास प्राप्त झाला की त्या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या जवळ राहता येईल आणि तो परमानंद त्या ठिकाणी सेवन करता येईल. म्हणून खऱ्या अर्थाने कुंती मातेने भगवान परमात्म्याकडे परम सुखाची मागणी केली असं म्हणता येईल. कारण दुःख कुंती मातेच्या किंवा शास्त्रकारांच्या दृष्टीने दुःख काय आहे, विपदा म्हणजे काय आणि संपदा म्हणजे काय, फार सुंदर वर्णन केले आहे सुभाषितकारांनी. विपदो नैव विपदा, संपदो नैव संपदा, विपद नारायण विस्मृती, संपन्न नारायण स्मृती. त्याला विपदा म्हणायची नाही ज्याला आपण विपदा म्हणतो, तीही संपदा नाही ज्याला आपण संपदा समजतो. विपदा म्हणजे नेमकं काय, भगवान परमात्म्याचं विस्मरण होणं म्हणजे विपदा आणि भगवान परमात्म्याचं सातत्याने स्मरण राहणं म्हणजे संपदा. एका लक्षात, लौकिक संपदा, लौकिक संपन्नता जी आहे ती कोणत्याही संतांना, कोणत्याही साधकाला त्या ठिकाणी रुचत नाही. आता वारीचे वेद आपल्या जवळ लागलेले, आपल्याला सर्वांना लागलेले आहे, परंतु दुर्दैव आपला असं आहे की आपल्याला भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी जाता येत नाही, वारीचा आनंद उपभोगता येत नाही. काय भगवंताची इच्छा आहे, त्याच्या इच्छेशिवाय कोणती गोष्ट होत नाही. चाले हे शरीर कोणाची असत्य, अशी भगवान परमात्म्याची ख्याती आहे. परंतु जगद्गुरु तुकोबारा सांगतात, देवा आषाढी वारी जवळ आली की आम्हाला कोणत्याही गोष्टीची अभिलाषा राहत नाही. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. कोणत्याच संपन्नतेमध्ये आमचं मन रमत नाही. भगवान परमात्मा तुझ्या भेटीचा, तुझ्या सहवासाचा जो आनंद आम्हाला प्राप्त होणार आहे, त्याची हुरहुर जी आहे किंवा तू आम्हाला भेटशील ही आकांक्षा मनामध्ये जी निर्माण झालेली आहे, त्याचं सुख जे आहे ते सुख सुद्धा अत्यंत आमच्या मनाला गारवा देणार, अत्यंत शांतता प्रदान करणार आहे. म्हणून संपदा सोहळा नावडे मनाला, विपदो नैव विपदा, संपदो नैव संपदा, विपद नारायण विस्मृती ही संपन्न नारायण स्मृती. भगवान परमात्म्याचं विस्मरण होणं म्हणजे खऱ्या अर्थाने विपदा आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने दुःख आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने संकट आहे. आणि सातत्याने भगवान परमात्म्याचं स्मरण राहणं हे जीवनामध्ये सगळ्यात मोठी संपन्नता आहे, हीच जीवनातली सगळ्यात मोठी संपदा आहे. म्हणून कुंती मातेने जरी वरकरणी भगवंताकडे असं मागितलं असं आपल्याला दिसतं की भगवंताकडे दुःख मागितलं असं जरी वाटत असलं तरी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कुंती मातेने भगवान परमात्म्याकडे सर्व सुखाची मागणी केलेली आहे. म्हणजे जीवनामध्ये प्रत्येकाला सुख हवं असतं, परंतु सुख सर्वांना प्राप्त होतच असं नाही, कारण सुखाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. लक्षात घ्या, सुख हे व्यक्ती सापेक्ष असतं. म्हणजे मला ज्या गोष्टीमध्ये सुख वाटेल त्या गोष्टीमध्ये इतरांना सुख वाटणार नाही, त्यांना ज्या गोष्टीमध्ये सुख वाटेल त्या गोष्टीमध्ये मला सुख वाटेल असं सांगता येत नाही. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये ज्यांना सुख वाटतं त्यांना इतर गोष्टींमध्ये सुख वाटणार नाही, आणि इतरत्र सुखाचा मार्ग शोधणारी जी माणसं आहेत त्यांना कीर्तनाचं सुख वाटणार नाही. सुखाची व्याख्या ही व्यक्तिसापेक्ष आहे, प्रत्येकाच्या दृष्टीने सुख हे वेगवेगळं आहे. आपल्याला बाकीच्या सगळ्यांचा विचार करायचा नाही, आपण फक्त संत आणि जीव या दोघांची सापेक्ष व्याख्या पाहू. आपल्या दृष्टीने सुख काय आहे, आपल्या दृष्टीने आपण त्याला सुख म्हणतो विषयाचा उपभोग आपल्याला घेता आला की आपल्याला सुख प्राप्त होतं. लक्षात घ्या, विषयाचा उपभोग आपल्याला घ्यायला मिळाला आणि तो विषयाचा उपभोग घेतल्यानंतर जी अनुभूती प्राप्त होते त्याला सर्वसाधारणपणे आपण सुख असं म्हणतो. संसारामध्ये आपल्याला ज्या ज्या काही गोष्टीमध्ये विषय उपभोगता येतात त्याला आपण सुख म्हणतो, पण खऱ्या अर्थाने ते सुख नाही. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात की मानवी इंद्रियाचा स्वभाव असा आहे, या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य पाही, हा स्वभावाची पाही इंद्रियांचा. कोणत्याच अनेक गोष्टी सर्वथा रम्य वाटत नाही, हा इंद्रियांचा स्वभाव आहे. म्हणजे विषयाच्या सुखामधली जी अनुभूती आहे उपभोगण्याची त्याला सर्वसामान्य आपल्यासारखी जीव सुख मानतात, परंतु संत याला सुख मानत नाही. संतांच्या दृष्टीने सुखाची व्याख्या फार वेगळी आहे. संत विषयाच्या उपभोगाला दुःख असं समजतात, लक्षात ठेवा. कारण संत सुखा विषयाचा उपभोग घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने दुःख आहे असं समजतात. आपल्या दृष्टीने विषयाचा उपभोग घेणं म्हणजे सुख आहे, आणि संतांच्या दृष्टीने विषयाचा उपभोग टाळणं म्हणजे विषयापासून परावृत्त होणं म्हणजे सुख आहे. म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की
विषय प्राप्ती जो हरिख, नाथ महाराज वर्णन करतात, विषय प्राप्ती जो हरिख तया नाम म्हणते सुख. विषयाच्या प्राप्तीमधून जो आनंद प्राप्त होतो त्याला आपण सुख असं म्हणतो. परंतु संत महात्मे हे विषयाच्या प्राप्तीला सुख मानत नाही. त्यांच्या दृष्टीने सुख म्हणजे काय आहे? किंबहुना सोय जीव आत्म्याची लाय ते तजे होय तया नाम सुख. माऊलींच्या परिभाषेमध्ये जर सांगायचं ठरलं तर माऊली ज्ञानोबा सांगतात की संतांना कशामध्ये सुख वाटतं? किंबहुना सोय जीव आत्म्याची लाय. जीव आणि परमात्मा यांची भेट जेव्हा होते तेव्हा जी अनुभूती प्राप्त होते, जो आनंद प्राप्त होतो त्याला संत महात्मे सुखाचं म्हणतात. सुख ते गा किरीटी जे दाविजेल तुझं दिटी जै आत्म्याची भेटी जीवाशी होईल, त्याला सुख असं म्हणतात. म्हणजे आपल्या दृष्टीने सुख कशामध्ये आहे? विषयाचा उपभोग घेणं, त्याच्यामध्ये आपण सुख मानतो. आणि संत महात्मे विषयापासून परावृत्त होतात आणि विषयापासून परावृत्त झाल्यानंतर भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी ते स्वीकार करतात. किंबहुना भगवान परमात्म्याची प्राप्ती हीच त्यांच्या दृष्टीने सर्व सुखाची प्राप्ती आहे. याचा मतितार्थ फक्त एवढाच आहे की आपल्याला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी लागेल. साधा सरळ याचा मतितार्थ असा आहे, जीवनामध्ये माणसाला सुख हवं असतं, परंतु सुखाची व्याख्या माणसाची चुकीची आहे आणि चुकीची व्याख्या असल्यामुळे खरं सुख प्राप्त होणार नाही. कारण साध्यापर्यंत जर पोचायचं असेल तर त्या ठिकाणी साधन सुद्धा योग्य असलं पाहिजे. मुळात साधन जर चुकीचं असेल, चुकीच्या साधनाने योग्य साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य साधनाची आवश्यकता असते. म्हणून साध्य काय आहे? परमसुख. आणि साधन काय आहे? त्या माध्यमातून भगवान परमात्म्याची प्राप्ती म्हणजे सुख, आणि त्याच्या माध्यमातून भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची जी काही साधने सांगितलेली आहे त्याला साधना असं म्हणतात. त्याचा अंगीकार करणं म्हणजे साधना. लक्षात ठेवा. म्हणजे पहिली गोष्ट, जीवाला सुख हवं असतं परंतु ते प्राप्त होत नाही. जीव त्या सुखाच्या प्राप्तीसाठी अनेकविध प्रयत्न करतो परंतु तरीही त्याला सुख प्राप्त होत नाही. याचं कारण तो नको त्या गोष्टी, चुकीच्या गोष्टीमध्ये सुखाचा शोध घेत असतो, म्हणून त्याला ते सुखाची प्राप्ती होत नाही. संतांना सुखाची प्राप्ती झाली याचा अर्थ असा आहे की संतांना खरं सुख नेमकं कशामध्ये आहे ते कळलं. संतांनी सांगितलं तुम्ही विषयामध्ये जे सुख शोधता त्याच्यामध्ये ते सुख नाही. तुम्ही विषयाचा त्याग करा आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती करा, म्हणजे तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच तुकोबारा सांगतात, सुखाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर तुम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यावी लागेल किंवा देव आपलासा करून घ्यावा लागेल. तुकोबारांच्या परिभाषेमध्ये सांगायचं जर ठरलं तर आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोही एरती माईके दुःखाची जनिती. इतर सगळी साधनं, इतर सगळ्या गोष्टी या दुःखाच्या जनिती म्हणजे दुःखाला कारक आहे, दुःख जन्माला घालणारे आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला जर सर्व सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवान परमात्मा प्राप्त करून घेणं, भगवान परमात्म्याच्या जवळ जाणं, भगवंताला आपल्या जवळ आणणं किंवा भगवान परमात्म्याचा सहवास प्राप्त करणं, कोणत्याही अर्थाने आपण तो धरा, भगवंत एकदा तुमचा झाला की तुम्हाला सगळ्या सुखाची प्राप्ती झालीच म्हणून समजा. आता प्रश्न असा निर्माण होतो, जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न केला, म्हटले महाराज भगवान परमात्म्याच्या प्राप्तीने खऱ्या सुखाची प्राप्ती होते इथपर्यंत आम्हाला कळलं, परंतु आता भगवंताची प्राप्ती कशी करावी याचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करा. तुकोबारा सांगतात, भगवान परमात्मा प्राप्त करण्यासाठी शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत, वेगवेगळी साधना सांगितलेली आहे. प्रत्येक युगातली साधना भिन्न भिन्न आहे. त्या युगातली साधना त्या युगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी पोषक होती, परंतु सध्या काळामध्ये अन्य कोणत्याही युगातली साधना भगवंताच्या प्राप्तीसाठी पोषक नाही. म्हणजे याचा अर्थ अन्य युगातल्या साधनेने भगवंत प्राप्त होत नाही असं नाही. तर त्याचा अर्थ असा आहे की इतर युगामध्ये जी साधना सांगितलेली आहे त्या साधनेसाठी जे सायास लागतात ते सायास कलियुगामध्ये आपल्याकडून होणं संभव नाही. म्हणून सगळ्यात सोपी साधना कलियुगामध्ये सांगितलेली आहे. प्रत्येक युगामध्ये काय काय साधना सांगितलेली आहे पद्मपुराणामध्ये फार सुंदर श्लोक आलेला आहे. आपण सर्व नेहमी ऐकता श्रवण करता. कृतयेत ध्यायतो विष्णु त्रेतायाम यजतै मखै द्वापारे परिचर्यायाम कलौ केशव कीर्तन.
कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये भगवान परमात्मा ध्यानाने प्राप्त होत होता. म्हणजे ध्यान केल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होत होती. वेद ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतय मखई. त्रेतायुगामध्ये यज्ञाधिक कर्मकांडाने भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजे त्रेतायुगामध्ये यज्ञ केला की भगवान परमात्मा प्राप्त व्हायचे. द्वापारे परिचर्याया. द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याची पूजा अर्चना केल्यामुळे म्हणजे परिचर्या केल्यामुळे भगवान परमात्मा प्राप्त होतो. परंतु कलियुगामध्ये या तीन साधनांचा बाद करता शास्त्रकारांनी फार सोपं साधन सांगितलेलं आहे, ते म्हणजे कलौ केशव कीर्तना. कलियुगामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल. महाराजांना प्रश्न केला, म्हटले महाराज आम्ही कलियुगामध्ये राहतो, पण कलियुगामध्ये आता आपण असताना आपण जर कृतयुगातील साधना जर अवलंबली म्हणजे ध्यानाने भगवान परमात्मा प्राप्त करण्याचा जर प्रयत्न केला तर भगवंत प्राप्त होऊ शकत नाही का? त्रेतायुगातील साधनेच्या माध्यमातून भगवंत प्राप्त होणार नाही का? आताही आपण यज्ञ करतो, पण यज्ञ करून भगवंताची प्राप्ती होणार नाही का? परिचर्या करून भगवंत परमात्म्याची प्राप्ती होणार नाही का? तर शास्त्रकार त्याचं उत्तर असं देतात की त्या साधनेसाठी ते युग अत्यंत पोषक होतं. कारण दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट माणसाचं आयुर्मान हे प्रत्येक युगामध्ये भिन्न भिन्न. दुसरी गोष्ट माणसाच्या मनाची अवस्था प्रत्येक युगामध्ये भिन्न भिन्न. आपण नेहमी श्रवण केलेलं आहे, श्रवण करता कृतयुग म्हणजे सत्ययुगामध्ये माणसाची आयुष्य संख्या म्हणजे माणसाचा आयुर्मान हे 1,00,000 वर्षाचं होतं. एवढं आयुष्यमान होतं म्हणून मनुष्य त्या ठिकाणी 1,00,000 वर्षापर्यंत तपश्चर्या करू शकत होता. किंबहुना 60,000 वर्ष विश्वामित्र ऋषींनी तपश्चर्या केली, कारण त्या काळामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. म्हणून त्यांनी 60,000 वर्षापर्यंत त्या ठिकाणी तपश्चर्या केली. आता आपल्याला उनी पुरी 100 सुद्धा आपल्याला मिळत नाही. मग ज्यांना 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त होत नाही त्यांनी 1,00,000 आयुर्मान असलेल्या युगामध्ये जी साधना सांगितली त्या साधनेचा अवलंब करण्याच्या गप्पा करणं म्हणजे हे शहाणपणाचं लक्षण नाही. म्हणून कृतयुगामध्ये ध्यानाने भगवान परमात्मा प्राप्त होत होता, कारण 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. आणि कृतयुगामध्ये धर्म हा नेहमी 4 पायावर उभा असतो. लक्षात ठेवा, धर्म 4 पायावर उभा असतो. कृतयुगामध्ये धर्माचे 4ही पाय शाबूत होते. त्रेतायुगामध्ये धर्माचा 1 पाय नष्ट झाला. द्वापार युगामध्ये धर्माचा आणखीन 1 पाय नष्ट झाला. कलियुगामध्ये धर्म फक्त एका पायावर उभा आहे. लक्षात ठेवा. म्हणून त्या युगामध्ये सांगण्यात आलेली साधने ही कलियुगामध्ये करणं शक्य नाही. म्हणून कलियुगामध्ये स्वतंत्र साधन सांगितलेलं आहे. माणसाचं आयुर्मान हे कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं होतं. द्वापार युगामध्ये त्यातला आणखीन 1 शून्य कमी झाला, 10,000 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं. म्हणून द्वापार युगामध्ये ज्यांना 10,000 वर्षाचं आयुष्य होतं ते यज्ञाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याची प्राप्ती करू शकत होती. आणि त्या ठिकाणी धर्मही हा 3 पायावर होता. परंतु जसं द्वापार युगाला प्रारंभ झाला तसं द्वापार युगाला प्रारंभ झाल्यानंतर धर्माचा आणखीन 1 पाय नष्ट झाला. त्यामुळे त्रेतायुगामध्ये सांगण्यात आलेली जी काही साधनं आहेत ती द्वापार युगामध्ये फलद्रूप होताना दिसली नाही. म्हणून द्वापार युगामध्ये वेगळी साधना सांगितली, ती म्हणजे भगवान परमात्म्याची पूजा अर्चना, द्वापारे परिचर्या. आणि तेच साधन कलियुगामध्ये नाम संकीर्तन सांगितलं, कारण कलियुगामध्ये माणसाची आयुष्य संख्या ही फक्त 100 वर्षाची होती. त्यातही शतगणिले ते अर्धरात्र खाईल मध्ये बालत्व पीडा रोगक्षय. 100 वर्षाचं आयुष्य कलियुगामध्ये सर्वसाधारणपणे दिलेलं आहे, पण तेही आपल्याला 100 वर्ष प्राप्त झालेलं नाही. 60, 70 फार तर 80 वर्षाचं आपलं आयुष्यमान आहे. त्यातही 25 वर्षापर्यंत शिक्षण, नोकरी याच्यामध्ये आपला वेळ जातो. त्याच्यामध्ये आपण कुठे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं असा विचार मनुष्य करतात. 25 ते 50 पर्यंत संसाराचा गाडा रेटत असतात. 50 नंतर तर त्या ठिकाणी वार्धक्य सुरू झालेलं असतं. मग भगवान परमात्म्याचं जे नामचिंतन करण्यासाठी अगोदरच जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये तेच अत्यंत अल्प आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, करावी तातडी परमा. लक्षात घ्या. आता काही मंडळी प्रश्न असा विचारतील की महाराज हे प्रमाण तुम्ही कशावरून सांगितलं परिमाण, की कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य झालं, द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य झालं आणि कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य झालं. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक युगामध्ये प्राणांची स्थिती ही भिन्न भिन्न होती. लक्षात ठेवा.
प्रत्येक युगामध्ये. कलियुगामध्ये माणसाचा प्राण हा अन्नमय कोशातून बनलेला आहे, म्हणून जोपर्यंत शरीरामध्ये अन्न आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत राहतो. द्वापारे रुधिरम यावत, द्वापार युगामध्ये जोपर्यंत शरीरामध्ये रक्ताचा थेंब शिल्लक आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत राहू शकत होता. लक्षात घ्या. कृते अस्थिगता प्राणा त्रेताया मांस संस्थिता द्वापारे रुधिरम यावत कलेव अन्येन संस्थिता. कृतयुगामध्ये जोपर्यंत अस्थिंचं विघटन होत नाही तोपर्यंत मनुष्य जिवंत राहतो. अस्थि म्हणजे हाड. एका अस्थिंचं विघटन लवकर होत नाही, लक्षात ठेवा. आजही आपल्याला हडप्पा वगैरे संस्कृतीमध्ये जे काही उत्खननामध्ये सांगाडे सापडलेले आहेत, कितीतरी हजारो वर्षापूर्वीचे सांगाडे आहे. अस्थिंचं लवकर विघटन होत नाही. जोपर्यंत अस्थि आहे, हाड आहे, तोपर्यंत मनुष्य जिवंत राहू शकत होता, कारण कृते अस्थिगता प्राणा, म्हणून 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्रेतायाम मांस संस्थिता, त्रेतायुगामध्ये शरीरामध्ये जोपर्यंत मांस शिल्लक आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत राहत होता, म्हणून त्या ठिकाणी 10,000 वर्षाचं आयुष्य हे त्रेतायुगामध्ये प्राप्त होतं. द्वापार युगामध्ये द्वापारे रुधिरम यावत, द्वापार युगामध्ये शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत राहत होता, म्हणून 1,000 वर्षाचं आयुष्य द्वापार युगामध्ये होतं. आणि कलियुगामध्ये माणसाचा हाच प्राण कले अन्येन संस्थिता, कलियुगामध्ये माणसाचा प्राण हा अन्नमय कोशामधून बनलेला आहे, म्हणून जोपर्यंत शरीरामध्ये अन्न आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत राहतो फक्त. म्हणून कलियुगामध्ये जी साधना सांगितलेली आहे ती साधना इतर युगामध्ये सांगण्यात आलेल्या साधनेपेक्षा अत्यंत विभिन्न आहे आणि अत्यंत सोपी आहे, कारण या युगामध्ये राहून अन्य युगातली साधना मानवाला शक्य होणार नाही, लक्षात ठेवा. आताही आपण योगा करतो, योगा करताना त्या ठिकाणी सांगतात योगा शिकवणारे मंडळी की अगोदर तुम्ही काय करा, प्राणायाम करा. प्राणायाम म्हणजे काय? श्वास आतमध्ये घेणे, कोंडून ठेवणे आणि बाहेर सोडणे, त्याला पूरक, रेचक, कुंभक असं म्हणतात. नाही का आपण प्राणायाम करतो, त्यानंतर योगासनं करतो, आपल्याला पाहिजे तेवढा त्याचा इफेक्ट म्हणजे परिणामकारकता त्याची प्राप्त होत नाही. याचं कारण असं आहे, प्राणायाम हा अष्टांग योगातील 5वं साधन आहे. अष्टांग योग जे सांगितले यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, त्याच्यामध्ये प्राणायाम करण्यापूर्वी तुम्ही लगेच उठून बसले प्राणायाम केला असा प्राणायाम त्या ठिकाणी आपल्याला फलद्रूप होत नाही. लक्षात ठेवा. प्राणायाम करण्यासाठी यम, नियम या सगळ्या गोष्टींचं आपण त्या ठिकाणी काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. असं नाही की आदल्या दिवशी तुम्ही काहीही खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही प्राणायाम केला म्हणजे तुम्हाला भगवंताची प्राप्ती होण्याचा मार्ग मोकळा होतो, असं होत नाही. यम कशासाठी आहे, नियम कशासाठी आहे, आसन घालावे लागतात, नाही का, बंध लावावे लागतात प्राणायाम करण्यासाठी. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक व्यवस्थित प्रकारचा त्या ठिकाणी क्रम सांगितलेला आहे, त्याला क्रमसमुच्चय असं आपण म्हणतो. असं कोणताही क्रमसमुच्चय किंवा अशी कोणतीही व्यवस्थित गोष्ट आपल्याकडून कलियुगामध्ये घडणं शक्य नाही. म्हणून सगळ्या संतांनी, शास्त्रकारांनी सांगितलं की कलियुगामध्ये इतर कोणतीही साधना करण्याची आवश्यकता नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल. लक्षात ठेवा. म्हणून ध्यानाने भगवान परमात्मा प्राप्त होत नाही, कारण ध्यान करणारी मंडळीच कलियुगामध्ये ध्यानावर नसतात. आम्ही नेहमी गमतीने सांगत असतो की आपलं नामचिंतन असं आहे, आपलं ध्यान असं आहे, नाही का. सामान्य लोकांचं सोडून द्या, पण कीर्तनकारांची गमती जमती फार विचित्र असतं, नाही का. आम्ही लोकांना सांगतो की भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, नाही का, भगवंताचं नामचिंतन करताना मन एकाग्र करा, नाही का. परंतु आमचे आजोबा गुरुवर्य सुमंतजी महाराज नलावडे बाबा नेहमी कीर्तनात सांगायचे दृष्टांत. एक कीर्तनकार देवपूजेसाठी बसला, देवपूजेला बसल्यानंतर त्याचा नियम असा होता की देवपूजा होईपर्यंत तो उठत नव्हता. असाच एक दिवस देवपूजेला बसल्यानंतर त्याच्या धर्मपत्नीने गाईचं दोहन केलं, म्हणजे गाईचं दूध काढलं. यांची देवपूजा चालू होती, कारण पूर्वीचा काळ असा होता की छोटी घरं होती, जिथं स्वयंपाकघर असायचं त्याच कोपऱ्यामध्ये कुठेतरी देवघर असायचं, तिथं देवपूजा करायची, कारण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जिथं अग्नी शिजतो त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण किंवा भगवान परमात्म्याची अर्चना होणं अत्यंत इष्ट असतं, लक्षात ठेवा. मग ते महाराज देवपूजा करत होते. देवपूजा करत असताना त्या मातेने गोदोहन केलं, गाईचं दूध काढलं, गाईची धार काढली, ते दुधाचं पातेलं चुलीवर आणून ठेवलं आणि त्यांनी महाराजांना सांगितलं, मी आता गोटा झाडायला चाललेली आहे, मी गोटा झाडेपर्यंत तुमची देवपूजा होईपर्यंत तुम्ही दुधावर लक्ष ठेवा.
दुधावर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं आणि ती माता माऊली निघून गेली. नाही का, आता महाराजांना दुधावर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं. महाराजांनी देवांना स्नान घातलं होतं. देवांना स्नान घालता घालता महाराज हरिपाठाई म्हणत होते. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ती व्यर्थन. दुधाला उकळी आली का पाहिजे, दुधाला उकळी आली का पाहिजे, आणि इकडे हरिपाठ करायची. भगवंताचं स्नान झालं. भगवंताला त्या ठिकाणी गंध विलेपन करत असताना नाही का गंध उगळला आणि गंध लावणार तेवढ्यात एक मांजर दुधाच्या वासाने त्या ठिकाणी आलेलं पाहिजे. महाराजांनी विचार केला, आता देवपूजा आहे, उठता तर येत नाही, काय करावा. मंडळीला हाक मारावी तर ते गोट्यामध्ये झाडून घेते. काही करून त्या मांजराला दुधापासून बाजूला काढलं पाहिजे, कारण एकदा का त्या मांजराने त्या दुधाच्या पातेल्यामध्ये तोंड घातलं की सगळं दूध वाया जाईल. म्हणून बसल्या जागी त्या ठिकाणी हरिपाठ म्हणता म्हणता त्या ठिकाणी ते मांजराला उसरण्याचा प्रयत्न करत होता. एका हाताने गंध उघडत होते, दुसऱ्या हाताने आणि मांजराकडे पाहत होते. आणि गंध उघडत असताना गंध देवाला लावत असताना हरिपाठ सुद्धा चालू होता. विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. नाही का, हरिपाठामध्ये प्रमाण म्हणतायत किंवा हरिपाठाचा अभंग म्हणतायत, विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. आणि तिकडे लक्ष कशावर, मांजर दुधाच्या पातेल्यामध्ये तोंड घालील आणि दूध सगळं वाया घालील त्याच्याकडे लक्ष. आता तेवढ्यात ते मांजर चुलीवर चढलं आणि काही क्षणामध्ये त्या मांजराने त्या पातेल्यामध्ये तोंड घालणार. तेवढ्यात महाराजांनी विचार केला, आता जर ते मांजराने दुधाच्या पातेल्यामध्ये जर तोंड घातलं तर सगळं दूध फेकून द्यावं लागेल. म्हणून त्या मांजराला तिथून हाकलण्यासाठी काहीतरी त्याला फेकून मारावं. या तंद्रीमध्ये असताना नेमका भगवान शालिग्रामाला गंध लावत होते. काहीतरी फेकून मारायचा हा विचार करत असताना शालिग्राम उचलला आणि त्या मांजराला फेकून मारला. मांजर पळाला पण शालिग्राम दुधामध्ये. नाही का, आपल्या देवघरातला एक देव गायब झाला हे सुद्धा महाराजांना कळलं नाही. एवढं विष्णू जप व्यर्थ त्याचे ज्ञान. पहा, म्हणजे भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना, ध्यान करत असताना सुद्धा आपलं मन स्थिर राहू शकत नाही. हे कलियुगामधलं त्या ठिकाणी वैषम्य आहे किंवा हा उणेपणा आहे. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना किंवा भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी कलियुगामध्ये ध्यान करणं हा उपाय त्या ठिकाणी त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करण्यासाठी यज्ञ हे माध्यम स्वीकारणं आणि यज्ञाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याची प्राप्ती करणं हे सोपं होत. त्या मानाने तो सध्या काळामध्ये त्या ठिकाणी हे शक्य नाही. गुरुवर्य हरिभक्त परायण डॉक्टर चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर बाबांच्या मुखारविंदातून श्रवण केलेलं चिंतन आहे. महाराज सांगतात की कलियुगामध्ये तुम्हाला साध्यातला साधा यज्ञ जरी करायचा असेल तर त्यासाठी यज्ञ करण्यासाठी घरातली एकूण जी सदस्य संख्या आहे ती सदस्य संख्या मोजायची. घरात एकूण किती सदस्य राहतात आणि त्या घरातील एकूण सदस्यांना वर्षभर पुरेल एवढं अन्न जर तुमच्या घरामध्ये जर असेल तरच तुम्ही यज्ञ करू शकता, अन्यथा नाही. म्हणजे यज्ञ करणं एवढं सोपं नाही. यज्ञामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, कारण यज्ञ हा कर्मकांडाचा विधी आहे आणि कर्मकांडाचा विधी करत असताना सुचिता त्या ठिकाणी पाळावी लागते. नाथ महाराज सांगतात, काम्य कर्मे विघ्न विचित्र, देश काळ मंत्र तंत्र, द्रव्य दक्षिणा विधी पात्र, शुद्धी सर्वत्र पाहिजे. कलियुगामध्ये आपण यज्ञ करतो, परंतु या सगळ्या गोष्टींची जर त्या ठिकाणी जमवाजमव करायची जर म्हटली तर शास्त्राच्या मर्यादेमध्ये राहून आपल्याला शक्य होत नाही. म्हणून यज्ञाद्वारे भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. काम्य विघ्न फार येतात. देश काळ मंत्र तंत्र नाही का विधी दक्षिणा या सगळ्या गोष्टींची शुद्धता त्या ठिकाणी हवी असते, तेव्हाच त्या ठिकाणी तो यज्ञ संपन्न होत असतो. म्हणून तो आपल्याला शक्य नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्रेतायाम यजतय मखई, त्रेतायुगामध्ये यज्ञाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याची प्राप्ती होते हे शक्य नाही. आणखीन एक साधन सांगतो तुम्हाला, आणखीन एक गंमत सांगतो की कोणतीही पूजा करत असताना साधी सत्यनारायणाची पूजा जरी करायची असेल तर त्या ठिकाणी काका काय करतात, तामन घेतात, तामनामध्ये गणपती बाप्पा ठेवतात किंवा सुपारी ठेवतात. अगोदर 3 पळ्या पाणी तामनामध्ये त्या ठिकाणी सोडायला सांगतात आणि नंतर आचमन करायला सांगतात. साधी क्रिया, आचमनाची क्रिया त्या ठिकाणी जर पाहिली तर अत्यंत साधी वाटणारी क्रिया आहे. वर करणी पाहिल्यानंतर अत्यंत साधी वाटते. लोक म्हणतात महाराज काय आचमन करायचंय, नाही का, तांब्यातलं पाणी हातावर तळावर घ्यायचं प्यायचं, झालं आचमन. नाही का, पण तसं नाही. आचमन हा जो विधी आहे
नाही का, त्या विधीसाठी लागणारं पाणी किती असावं याच्यासाठी सुद्धा शास्त्राने काही निकष लावलेले आहे. नाथ महाराज फार सुंदर वर्णन करतात. कर्मी आचमन करावे. एखादं कर्म करत असताना तुम्ही आचमनासाठी जे पाणी तळहातावर घेता ते किती असावं, तेथे माश मात्र जळ घ्यावे. म्हणजे धान्याचा एक कण भिजेल एवढंच पाणी तुमच्या तळहातावर पाहिजे, नाही का. काही मंडळी विचारतील, महाराज काय फरक पडतो, धान्याचा एक कण भिजेल काय ना अख्खा भात शिजेल एवढं पाणी हातावर घेतलं काय, काय फरक पडतो, नाही का. पण धान्याचा एक कण भिजेल एवढंच पाणी त्या ठिकाणी आचमन करण्याच्या क्रियेमध्ये तळहातावर घेतलं पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी अथवा त्याच्यापेक्षा जास्त पाणी जर आपल्या आचमनामध्ये जर गेलं, प्राशन करण्यात जर गेलं, तर नाथ महाराज सांगतात न्यूनाधिकत्व असावे, दोष पावे स्वरापानासम. आचमन करण्यासाठी जे काही पाणी घ्यायचंय ते पाणी धान्याचा एक कण भिजेल याच्यापेक्षा कमी असेल किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त असेल, नाथ बाबा सांगतात त्याला दारू पिल्याचं पातक लागतं. म्हणून आचमन करण्यासाठी त्या गडव्यामध्ये पळी असते, पळी ही त्याच्यासाठीच असते, म्हणून पळी ही असावीच लागते. काही काही मंडळींच्या घरात पळी नसते म्हणून ते पोहे खायचा चमचा ठेवतात. काही काही ते एवढे हुशार महाभाग असतात ते पळीचा वापरच करत नाही, डायरेक्ट तांब्या घेतात आणि तळहातावर पाणी घेतात आणि आचमन करतात. म्हणजे एवढी साधी शुल्लक वाटणारी क्रिया, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एवढी क्लिष्टता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी कलियुगामध्ये आपल्याला सांभाळणं शक्य होत नाही, म्हणून ते साधन कलियुगामध्ये शक्य नाही. द्वापारे परिचर्या. द्वापार युगामध्ये परिचर्या, भगवान परमात्म्याचं पूजनाने भगवान परमात्मा प्राप्त होतो सांगितलेलं आहे. काही मंडळी म्हणते, महाराज आम्ही सुद्धा रोज पूजा करतो, आम्हाला भगवान परमात्मा प्राप्त होणार नाही का? काय फरक आहे, द्वापार युगामध्ये सुद्धा भगवंताचं पूजन केलं जायचं, आताही भगवंताचं पूजन करतो. मग असं काय वेगळं आहे का जे द्वापार युगामध्ये केल्यानंतरच भगवंताचे पूजनाने भगवंताची प्राप्ती होते, कलियुगामध्ये शक्य होत नाही? त्याचं कारण असं आहे की भगवंताचं पूजन करत असताना, भगवंताची परिचर्या करत असताना शास्त्राने एक सूत्र सांगितलेलं आहे, यथा देहे तथा देहे. म्हणजे भगवंताला जसं आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात तशाच सगळ्या गोष्टी भगवंताला त्या ठिकाणी दिल्या, अर्पण केल्या पाहिजे. म्हणजे आपण जसं जगतो तशाच प्रकारचे उपचार भगवंताला प्राप्त केले पाहिजे. आपल्याला रोज जेवायला लागतं, भगवंताला सुद्धा रोज नैवेद्य समर्पित केला पाहिजे. आपल्याला पिण्यासाठी पाणी लागतं, भगवंताला सुद्धा पिण्यासाठी पाणी दिलं पाहिजे. आपल्याला झोपण्यासाठी शय्या लागते, भगवंताला सुद्धा झोपण्यासाठी शय्या तयार केली पाहिजे, शेजारती झालीच पाहिजे, नाही का. अशा पद्धतीने ते केलं पाहिजे. रोज आपण आंघोळ करतो, भगवंताला सुद्धा रोज स्नान घातलं पाहिजे, नाही का. आपण रोज नटून थटून तयार होतो, भगवंताला सुद्धा रोज पूजा करून नटून थटून तयार केलं पाहिजे. यथा देहे तथा देहे. याच्याही पुढे जाऊन सांगतो, उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरम झाल्यानंतर आपण पंखा, एसी, कूलरची व्यवस्था करतो, भगवंताला सुद्धा तशाच पद्धतीचा उपचार त्या ठिकाणी प्रदान केला गेला पाहिजे. हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी वाजते म्हणून आपण गरम कपडे परिधान करतो, भगवंताला सुद्धा थंडीपासून बचाव करण्यासाठी त्या ठिकाणी गरम कपड्याची किंवा लोकरी वस्त्रांची उपलब्धता करून देणं हे गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे, तरच ती पूजा संपन्न होती. पण आपलं तसं नसतं. आपली आज पूजा केली की आपली डायरेक्ट महिन्यानी, कालची एकादशी पुढची एकादशी. काही काही मंडळी तर एवढे निष्ठावान वारकरी असतात, गावची यात्रा असते चैत्र महिन्यामध्ये, ह्या चैत्राला देवाची पूजा केली की डायरेक्ट पुढच्या चैत्राला, आधी मध्ये त्याचा देवाचा बार घटस्फोट झालेला असतो. असं चालत नाही. एका महात्म्याच्या मुखारविंदातून मी ऐकलं होतं की एखाद्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठापित केल्यानंतर त्या ठिकाणी 3 दिवसापर्यंत सलग जर त्या मूर्तीला अभिषेक किंवा स्नान जर घातलं नाही तर त्या मूर्तीचं देवत्व निघून जातं. लक्षात ठेवा. आपल्या गावामध्ये मंदिरं असतात, पण आपल्या मंदिरामध्ये भगवंताला आपण कधी स्नान घालतो हे प्रत्येकाने आपापल्या गावात जाऊन पहा, नाही का. एकादशीला ही एकादशी तर ती एकादशी, ही रामनवमी तर ती रामनवमी, नाही का. ही गोकुळाष्टमी तर पुढची गोकुळाष्टमी. आधी मध्ये देवाला कोणी स्नान घालते नाही घालत, नाही का. कधीतरी उत्तर हिंदुस्थानामध्ये जाऊन पहा, नाही का. उन्हाळ्यामध्ये फुलबंगला करतात, देवाला त्या पद्धतीचे उपचार असतात. हिवाळ्यामध्ये भगवान परमात्म्यासाठी गरम कपड्याची व्यवस्था करतात, नाही का. भगवंताला सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, बालभोग, राजभोग प्रदान करतात. प्रत्येक गोष्टी भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी द्याव्या लागतात आणि ते देतात. त्या ठिकाणी मंदिराची व्यवस्था सुद्धा अत्यंत सुंदर असते. आपल्याकडे काही नाही, आपल्याकडे जे नैवेद्य तयार करायचा त्या नैवेद्यापासून आपली बोंबाबोंब असते. फार गमतीचा भाग आहे.
देवाला नैवेद्य करण्याची सुद्धा फार मोठी हातोटी असते आपल्या गृहिणी. देवाला करायचे नैवेद्य असे असतात, एका चपातीमध्ये 5 देव जेवले पाहिजे असे नैवेद्य असतात. एवढ्या एवढ्या चपात्या त्या, त्याच्यावर 4 शीताचा भात, त्याच्यावर डाळी, एखादी डाळ बसल फक्त एवढं वरण, भाज्याचा एक कान मोडायचा तो त्या नैवेद्यावर ठेवायचा, पापड्या कुरड्याचा एक पांगोडा मोडायचा त्याच्यावर ठेवायचा, आणि तूप आहे ना तूप, ते तूप चमच्यात घ्यायचं, ते नैवेद्यावर सोडायचं सुद्धा नाही, फक्त तो चमचा त्या नैवेद्यावर टेकवायचा की भगवंताला तूप प्राप्त झाला, आणि तो नैवेद्य देवासमोर ठेवायचा. आपण देवाला नैवेद्य दाखवतो, देवाला जीव घालत नाही. नामदेव महाराजांनी देवाला केवळ नैवेद्य दाखवलं नाही तर देवाला नैवेद्य खाऊ घातला, म्हणून देव त्यांना प्रसन्न झाले. लक्षात, आपलं फक्त देवाला नैवेद्य दाखवायचं नाही का, देवाने खाल्ला तर खाल्ला, नाही तर मग मुंग्या आहे तो नैवेद्य खायचं, अशी आपली अवस्था आहे. म्हणून द्वापारे परिचर्यायाम हे सूत्र कलियुगामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. म्हणून कलियुगामध्ये जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून जर घ्यायची असेल तर त्या ठिकाणी कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेट. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे सर्वात सोपं साधन आहे. आपण नेहमी हरिपाठामध्ये अभंग म्हणतो, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच वै सोने करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ, यावीन अनेक आसता पै साधन, वाहात असे आन विठोबाचे. तुकोबारा सांगतात याच्यापेक्षा आणखीन कोण साधन सोपं असेल तर तुकोबारा सांगतात, मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहा नातो धनी घेतोय. अगोदरची जी सगळी प्रमाण आहे तुकोबारा सांगतात सगळ्यापेक्षा हे साधन सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण हा पण आला की याच्या पाठीमागे अगोदर जे जे काही सांगितलं ते सगळं त्याची व्यावृत्ती होऊन जाते. रामकृष्ण हरी महाराज, आवाज म्यूट झालाय. आवाज बंद करा सर. हा आवाज बंद करा, बंद करा, आवाज बंद करा. आपलं येथील रेंज प्रॉब्लेम आहे थोडासा, थांबा. असू दे, असू दे. भगवान तुकोबारा सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहा नातो धनी घेतोय. तुकोबारांनी कोणतं शहाणपण सांगितलं तेवढा फक्त एक मुद्दा आपल्याला पाहायचा आणि चिंतनाला आपण पूर्णविराम देणार आहे. सगळी साधनं सोपं आहे तुकोबारा सांगतात, पण काहीतरी शहाणपण तुकोबारांनी सांगितलं. आता गमतीचा मुद्दा असा आहे की भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या माध्यमातून संतांना काय काय प्राप्त झालं त्याची यादी संत महात्मे आपल्याला सांगतात. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, नामस्मरण केलं की हातामध्ये मोक्ष प्राप्त होतो. तुकोबारा सांगतात त्या नामस्मरणाचं ताकद एवढी आहे, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. पण आपल्याला ही अनुभूती प्राप्त होते का? संतांना जसं भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर हातामध्ये मोक्ष प्राप्त होतो, तसा आपल्याला नामस्मरणामुळे मोक्ष प्राप्त झाला का? संतांनी जसं नामस्मरणाच्या माध्यमातून सर्व सुखाची अनुभूती प्राप्त केली त्या ठिकाणी तसं आपल्याला प्राप्त झाले का? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, अशी अनुभूती आपल्याला प्राप्त झाली का? नाही प्राप्त झाली. सर्व सुख ल्यालो अशी अनुभूती प्राप्त आहे का? नाही. का तेने सदाचित्त असमाधान असं आपल्याला प्राप्त झाले का? नाही. मग संतांनीही नामस्मरण केलंय, आपणही नामस्मरण करतोय,
पण नामस्मरणाच्या माध्यमातून संतांना जी अनुभूती प्राप्त झाली ती आपल्याला प्राप्त का झाली नाही, हाही अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी मुद्दा आहे किंवा विचार आहे. आणि तेच शहाणपण जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी सांगतात. संतांनी जशा पद्धतीने नामस्मरण केलेलं आहे तशा पद्धतीचं नामस्मरण आपण करत नाही. म्हणून संतान जगद्गुरु तुकोबा सांगतात अन्य साधनांपेक्षा सोपं साधन आहे, नाही का. ठाईचं बैसुनी एकचित्त करून भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. कुठेही वनांतराला जाण्यासाठी आवश्यकता नाही, नाही का. सगळ्या अनंत जन्माचं पाप त्या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणाने नष्ट होईल. पण शहाणा तो धनी घेतोय. ते कोणतं शहाणपण? जे शहाणपण नामचिंतन करत असताना जे शहाणपण वापरलं तेच शहाणपण त्या ठिकाणी आपल्याला सांगतात की भगवंताचं नामस्मरण आपणही करतो, संतही करतात. पण संत जशा पद्धतीने भगवंताचं नामस्मरण करतात तसं आपल्या घडत नाही. आपण नामस्मरण करतो म्हणजे केवळ मुखाने भगवंताचं नाम घेतो, नाही का, मनापासून भगवंताचं नाम घेत नाही, नाही का. जगद्गुरु तुकोबा सांगतात करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. भगवंताचं नामस्मरण करत असताना नामाचं आणि नामीचं अनुसंधान साधलं पाहिजे. नामरूपी अनुसंधान जाणवणे भक्ता भव लक्षण प्रमाण दावितो. अशा पद्धतीचं प्रमाण त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा सांगतात की पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करत असताना पांडुरंगाचीच मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजे. ज्या इष्ट देवतेचं आपण चिंतन करतो, नामस्मरण करतो, त्या इष्ट देवतेची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे, नाही का. आपलं तसं नसतं. आपण 15 दिवसाची वारी करत असतो, नाही का, पण आपलं सगळं लक्ष घरी असतं, आपलं सगळं लक्ष इकडे तिकडे असतं. अशा पद्धतीचं नामस्मरण जर केलं तर जगद्गुरु तुकोबा सांगतात आम्हाला जी अनुभूती प्राप्त झाली ती अनुभूती तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतोय. हे शहाणपण जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं की तुम्हालाही तोच अनुभव प्राप्त होईल जो अनुभव आम्हाला प्राप्त झाला. पण आमच्या सारखं जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण जर केलं तर निश्चित जी अनुभूती आम्हाला प्राप्त झालेली आहे ती अनुभूती जी संतांना प्राप्त झाली, जगद्गुरु तुकोबांना प्राप्त झाली, ती अनुभूती आपल्यालाही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून फक्त भगवंताचं नामस्मरण करत असताना अशा पद्धतीचं नामस्मरण घडणं अत्यंत गरजेचं आहे की भगवंताची मूर्ती त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर आली. म्हणून तुकोबा सांगतात काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर काय होणार नाही. जगामध्ये सगळं जे जे आहे ते सगळं भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या माध्यमातून प्राप्त होतं. एक गोष्ट लक्षात घ्या, गंमत अशी की भगवंतामध्ये जेवढी ताकद नाही तेवढी ताकद भगवान परमात्म्याच्या नामामध्ये आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. देवाला सुद्धा स्वतःच्या नामाचं महिमान कळालं नाही. ते महिमान कळून देण्यासाठी संतांची आवश्यकता लागली. देवाला सुद्धा स्वतःच्या नामाचं सामर्थ्य कळलं नाही, नाही का. ते सामर्थ्य संतांनी भगवंताला सांगितलं देवा तुझ्या नामाचं महिमान असं आहे, नाही का. काय काय तुझ्या नामाने घडू शकतं हे भगवंताला संतांनी सांगितलं. म्हणजे ज्या नामाची ताकद, ज्या देवाचं नाम आहे त्याच देवाला नामाची ताकद कळत नाही, किंबहुना नामाची ताकद त्या देवापेक्षाही जास्त आहे. रामायणामध्ये असे कितीतरी प्रसंग आहेत, नाही का. हनुमंतरायांचा प्रसंग आहे. विश्वामित्र ऋषींची अवज्ञा झाली, मग त्या ठिकाणी रामाला आज्ञा केली वगैरे सर्व कथाभाग आपल्याला ज्ञात आहे. त्या सगळ्या संकटातून भगवान परमात्म्याचं नाम तारू शकले. म्हणजे प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या तावडीतून सुद्धा भगवंताचं राम नामानेच हनुमंतरायांना त्या ठिकाणी तारलं. देवापेक्षाही नामाचं सामर्थ्य जास्त आहे. म्हणून तुकोबा सांगतात काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. सगळ्या साधनांचं सार आहे. लक्षात, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. सगळ्या साधनांचं सार म्हणतुनी नवनीता तैसे ज्ञानंता वाया व्यर्थ कथा सांडी मार. ज्याप्रमाणे मंथन करून करून ते नवनीत काढलं जातं, नवनीत म्हणजे लोणी, कशा मंथन करून 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 भगवान परमात्म्याचं नाम बाजूला काढलेलं आहे. वेद अनंत बोलिला अर्थ हे तुकाची साधिला विठोबासी शरण जावे निज निष्ठे नाम गावे, नाही का. जो वेद धर्माचं मूळ आहे त्या वेदाने सुद्धा हेच प्रतिपादन केलेलं आहे की भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, भगवान परमात्म्याला निज निष्ठे शरण जा. लक्षात ठेवा. म्हणून सर्व साधनाचे सार, सगळ्या साधनांचं सार आहे. जी 4 मिनिटं आहे तेवढ्यामध्ये ते आपल्याला साधनांचं सार सांगायचं फक्त. सर्वांना कथाभाग माहिती आहे की
प्रभू रामचंद्र परमात्म्यांनी अवतार धारण करण्यापूर्वी रामायणाची निर्मिती झाली. रामायण निर्माण झाल्यानंतर, शतकोटी रामायण तयार झाल्यानंतर ज्याप्रमाणे इस्टेट तयार झाले की त्यावरून वाद होतात, तशाच पद्धतीने रामायण तयार झालं, त्याच्यावरून वाद निर्माण झाला. देव, दानव, मानव. देव म्हणू लागले आमचा देव आहे, त्याने अवतार धारण केला म्हणून रामायणावर आमचा हक्क आहे. मानव म्हणू लागले देव जरी तुमचा असला तरी अवतार धारण करण्यासाठी आमचं शरीर त्याला घ्यावं, धारण करावं लागलं म्हणून रामायणावर आमचा हक्क आहे. दानव म्हणू लागले हे सगळं जरी खरं असलं तरी आमचं जर कुळ नसतं तर प्रभू रामचंद्र परमात्म्याने अवतार धारण करण्याचं काही प्रयोजन नाही. म्हणून हा सगळा जो काही रामायणाचा अधिकार आहे हा आम्हालाच प्राप्त होतो, अन्य कुणी त्याच्यामध्ये वाटेकरी नाही. असं करता करता या तिन्ही लोकांमध्ये भांडण झालं. आता ते भांडण विकोपाला जाऊ लागले. मग विकोपाला गेल्यानंतर, जाऊ लागल्यानंतर सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं की ह्या गोष्टीचा निवाडा करा. ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्यात एवढं सामर्थ्य नाही, आपण एक काम करू, आपण भगवान शंकराकडे जाऊ. भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराने सांगितलं मी या गोष्टीचा निवाडा करेल, परंतु मी दिलेला निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. तिन्ही लोकांनी, देव, दानव, मानव, सर्वांनी त्या ठिकाणी सहमती दर्शवली. देवा तुम्ही जो निर्णय द्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. भगवान परमात्म्याने, भगवान शंकराने ते रामायण, शतकोटी रामायण आपल्याकडे घेतलं आणि त्याची प्रमाणामध्ये विभागणी केली. लक्षात घ्या. त्यापैकी 30 कोटी श्लोक देवांना दिले, 30 कोटी श्लोक मानवांना दिले, 30 कोटी श्लोक दानवांना दिले. राहिले 10 कोटी. 10 कोटी मध्ये परत त्या ठिकाणी 3 कोटी देवांना दिले, 3 कोटी दानवांना दिले, 3 कोटी मानवांना दिले. राहिले त्यातले 1 कोटी. 1 कोटी मधले परत 30 लाख देवांना दिले, 30 लाख दानवांना दिले, 30 लाख मानवांना दिले. राहिले 10 लाख. त्याच्यामधलं परत डिवायडेशन केलं, 3 लाख 3 लाख 3 लाख, राहिले 1 लाख. याच्यामध्ये परत त्या ठिकाणी 30,000 30,000 30,000, राहिले 10,000. असं करता करता 3,000 3,000 3,000, राहिले 1,000. 1,000 श्लोक उरल्यानंतर परत 300 श्लोक देवांना, 300 श्लोक मानवांना, 300 श्लोक दानवांना. 100 राहिले. 30 वरती दिले, 30 मानवांना ठेवले, 30 खाली दिले. परत 10 राहिले. 10 मधले परत त्या ठिकाणी 3 3 3. शेवटी 1 श्लोक राहिला. भगवंताने सांगितलं आता 1 श्लोक राहिला, काय करायचं? म्हटले नाही देवा, त्याची सुद्धा वाटणी झाली पाहिजे. भगवंत म्हणू लागले किती हापापले तुम्ही, एवढं दिलं तरी तुम्हाला कमीच पडले. मग तो 1 श्लोक जो राहिला होता, भगवान शंकराने त्या श्लोकाचं विच्छेदन केलं. 32 अक्षरं त्या श्लोकातून बाजूला निघाली. 30 अक्षरं देवांना दिली, 30 अक्षरं मानवांना दिली, 30 अक्षरं दानवांना दिली आणि शेवटी 2 अक्षरं राहिली. भगवंतांनी सांगितलं महादेवाने अरे आता या 2 अक्षरांचं काय करायचंय? नाही म्हटले देवा त्याही 2 अक्षरांचं वाटप करा. भगवान शंकर म्हणू लागले मूर्खांनो, अरे एवढा मोठा तुमचा व्यवहार करून दिला, मला कमीत कमी 2% कमिशन तरी. म्हटले काय? म्हटले ही उरलेली 2 अक्षर ही आम्हाला देऊन टाका. सगळ्यांनी सहमतीने ऍफिडेव्हिट करून दिलं भगवंताला, उरलेली 2 अक्षर ही हा व्यवहार केल्याबद्दल तुम्हाला प्रदान करतो. ती उरलेली जी 2 अक्षर होती त्यातलं 1 अक्षर होतं रा, दुसरं अक्षर होतं म. म्हणजे शतकोटी रामायणाचं मंथन केल्यानंतर शेवटी जे काही उरलं सार ते म्हणजे फक्त राम. म्हणून सर्व साधनांचे सार भवसिंधू उत्तरी पार. महाराज सांगता योग याग तपे केली तयाही अमुपी. योग करा, याग करा, तप करा, हे कलियुगामध्ये शक्य नाही, नाही का? योग याग विधी येणं हे सिद्धी. माऊली ज्ञानोबा सांगता योगाची या वाटाची निघाली का सुकटा, या दुःखाची वाटा भागा आला. नाही का? यागाने काही शक्य होणार नाही. तपाने तर काय होईल? तप करून तीर्थाटन वाढविला अभिमान. नाही का? लोक 4-4 वेळा 4 धामाच्या यात्रा करतात आणि परत लोकांना सांगतात हा पट्ट्या 4 वेळाला 4 धाम करून आला. माणसाने स्वतः केलेलं सत्कर्म जर स्वतःच्या मुखाने सांगितलं त्या ठिकाणी ते सत्कर्म नष्ट पावतो. लक्षात घ्या. म्हणून आपण किती वाऱ्या केल्या, किती 4 धामाला, किती वेळा 4 धामाला गेलो, कोणत्या तीर्थयात्रा केल्या, हे स्वतःच्या मुखाने लोकांना सांगायची गरज नाही. किंबहुना ते सांगायचंही नसतं. तप करून तीर्थाटन वाढविला अभिमान. म्हणून योग याग तपे केली तयाही अमुपे. असे कितीतरी योग, कितीतरी याग, कितीतरी तप भगवान परमात्म्याच्या एका नामस्मरणाने प्राप्त होतात. सविस्तर कथाभाग सांगत नाही. राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली. एक यज्ञ करण्यासाठी किती खर्च असतो, परंतु भगवान परमात्म्याचं नाम घेताना जर त्या ठिकाणी भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न केला, नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली, कितीतरी यज्ञाचं पुण्य त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असतं. लक्षात ठेवा. म्हणून तुकोबरा सांगतात योग याग तपे केली तयाही अमुपे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. म्हणून तुकोबरा सांगतात भगवान परमात्म्याचं जे नाम आहे विठ्ठल, हा त्रिअक्षरी जो मंत्र आहे तो सोपा आहे. त्याला कोणतंही संपुट लावावं लागत नाही.
लक्षात ठेवा. सांगण्यासारखं भरपूर आहे. काही मंत्र आहे त्यांना संपुट लावावं लागतं. मंत्राच्या अगोदर जर ओंकाराचा जप जर केला नाही, ओंकार लावलं नाही, तर त्या ठिकाणी तो मंत्र निष्फळ होतो. ब्रह्मदेवाची कथा सर्वज्ञात सर्वश्रुत असेलही, पण तुकोबाराज सांगतात हा मंत्र अजिबात सोपा, याला कोणतंही संपुट लावायची गरज नाही. काही म्हणायचं कुठेही तुम्ही म्हणू शकता. लक्षात ठेवा, भगवंताचं नामचिंतन हा मंत्र कोणत्याही भावाने तुम्ही उच्चारा. श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर श्लोक आलेला आहे. गोप्य कामा भयात कंसो द्वेषाच्या नृपा संबंधा कृष्ण स्नेहा युयम भक्त्या वयम विभो. कोणत्याही भावाने भगवंताचं नामचिंतन जर केलं तरीही त्या ठिकाणी ते फलद्रूप होतं, त्याची फलप्राप्ती आपल्याला होत असते. म्हणून तुकोबारा सांगतात हा त्रिअक्षरी असणारा सोपा मंत्र तुम्ही जपा, तो म्हणजे मंत्र म्हणजे विठ्ठल. भगवान परमात्म्याचे असंख्य नाव आहेत, त्यातल्या कोणत्याही नावाचा उच्चार जरी केला तरी तो मंत्रच आहे. लक्षात ठेवा. म्हणून तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. म्हणून माणसाला सांगण्याचा मतितार्थ प्रवचनाचा एवढाच आहे. त्याचं तात्पर्य सारांश, मनुष्याला जीवनामध्ये सुख हवं असतं. आपण ज्या गोष्टीला सुख समजतो ते सुख नाही. संतांनी जी सुखाची व्याख्या केलेली आहे तीच व्याख्या खऱ्या अर्थाने परिपूर्ण व्याख्या आहे. म्हणून सर्व सुखाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंताची प्राप्ती अगोदर प्राप्ती करून घ्यावी लागते. भगवंत प्राप्त झाला की सगळी सुख तुमच्या पायाशी लोळून घेतल्याशिवाय राहणार नाही. मग भगवंताची प्राप्ती कोणती करायची? शास्त्रामध्ये असंख्य प्रकारचे भगवंताचे मार्ग सांगितलेले आहेत. कोणत्याही मार्गाच्या वाटेला न जाता, नाही का, लक्षात घ्या, त्या ठिकाणी कोणत्याही मार्गाचा अवलंब न करता तुका म्हणे सोपी केली पायवाट. सगळ्यात सोपा सांगितलेला मार्ग आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेक आपे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाली ऐसा. सोपा मंत्र भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जगद्गुरु तुकोबारा सांगतात तो म्हणजे भगवंताचं जे नाम आहे त्या नामाचं मनोभावे, नाही का, नामरूपी अनुसंधान अशा पद्धतीने जर स्मरण केलं, चिंतन जर केलं तर निश्चितच काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठली या पदाची आपल्याला अनुभूती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून फक्त एका वाक्यात जर सारांश सांगायचं ठरलं तर भगवान परमात्म्याचे नामचिंतन सातत्याने करत राहणं. सुख असो, दुःख असो, तुमच्या मनामध्ये उद्वेग असो, विषाद असो, नाही का, राग असो, द्वेष असो, काहीही असो, नाही का, कोणताही भाव अंतःकरणामध्ये जरी असला तरी भगवंताचं नामचिंतन सातत्याने करत राहावं. हाच आजच्या प्रवचनाचा मतितार्थ आहे. जसं जमेल तसं यथामती यथावकाश ही सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न केला. जे चुकलं असेल ते माझ्या मतीचे बुद्धीचे दोष आहे, जे चांगलं आहे ते सद्गुरूंचे अनुग्रह, सद्गुरूंची कृपा आहे. वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त परायण सुमंतजी महाराज नलावडे माझे आजोबा, बाबांची कृपा, बाबांचा अनुग्रह, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद त्या ठिकाणी त्या माध्यमातून जशी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. ना तरी बालक बोकडा बोली बाकुडा विचुका पावली, ते चोज करून माऊली रिझे जेवी. जे चांगलं असेल ते निश्चित अंतःकरणामध्ये धारण करा. चुकीचं असेल वाणीचे, बुद्धीचे, मतीचे दोष समजून ते टाकून द्या. भगवंताचं सातत्याने नामस्मरण करा, भगवंताची सेवा करा, भगवंताची पूजा अर्चा करा. जसं जसं आपल्याला जे जे लागतं ते ते भगवंताला समर्पित करण्याचा प्रयत्न करा म्हणण्यापेक्षा ते भगवंताला द्या. जास्त काही लागत नाही. भगवंताला फक्त काय आहे, भक्ती प्रियो माधवा व्याधस्य आचरणम ध्रुवस्य वयम. व्याधाचं आचरण चांगलं नव्हतं, ध्रुवाचं वय काय लय जास्त होतं का? उग्रसेनामध्ये काय पौरुषत्व चांगलं होतं का? या सगळ्या गोष्टी गौण होत्या, परंतु भक्त्या तुष्टती केवलम नच गुण ही भक्ती प्रियो माधवा. गुण पाहत नाही तर त्या ठिकाणी फक्त भाव पाहतो. म्हणून भगवंत हा भावाचा भुकेला आहे आणि अशा भावाने अंतःकरणयुक्त भावाने अंतःकरणपूर्वक भगवंताचं नामचिंतन जर केलं निश्चित भगवंत आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्या सुखाची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. असो, पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आमचे परमस्नेही परमादरणीय प्रेमानंदजी महाराज आंबेडकर शास्त्री महाराजांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जशी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. गुरुवर्य मिसाळ बाबांच्या आशीर्वादाने, कृपाशीर्वादाने हा चालवलेला अत्यंत स्तुत्य असा उपक्रम, कारण 30 दिवसाची मालिका पूर्ण झाली. आजचा 31वा दिवस त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि मध्यंतरी नोटिफिकेशन आलं की
गुरुवर्य मिसाळबाबांचं आगमन ग्रुपवर झालं. एका थोडा प्रश्न पडला, कारण मोठ्या माणसांसमोर काय बोलावा हा प्रश्न कोणालाही पडत असतो. त्यातल्या त्यात आमच्यासारख्या अडाण्या माणसांना तर हा प्रश्न पडतो. परंतु बाबांचा स्वभाव अत्यंत मृदू आहे. मृदू स्वभाव नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो, साष्टांग दंडवत प्रणिपात करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला 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 विठाला.